दरम्यान कितीही बायका करा पण मुलं दोनच करा असं विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे। जैनांनी मराठीची रचना केली, त्यामुळे मुंबईत जैन विद्यापीठ असलं पाहिजे असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। मैं आज महावीर जन्म कल्याणक के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं, कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिलेगी। 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए। तर महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे। त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे। महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या असं त्यांचं वक्तव्य आहे, त्यामुळे नवा सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत। महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही, मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असं वक्तव्य करू नये असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे, त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झालेला होता असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलंय। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यांच्या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत। महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही, मात्र इतिहास माहिती नसताना जैन मुनींनी असं वक्तव्य करू नये असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत म्हणाले। लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया, और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारतातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांना त्याच्याविषयीचं एक आकर्षण असतं, पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत। आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। तर इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मात्र बातमी काय आपण पुन्हा एकदा बघूया। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी वक्तव्य केलं आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेलं आहे। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केले आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत। महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही, मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असं वक्तव्य करू नये असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे।